नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्नेहल पालकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, रौप्य पदक। मास्टर्स गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित केलेली 7वी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा 6 मार्च ते 9 मार्च 2025 या कालावधीत राउरकेला येथे ओरिसा येथे संपन्न झाली। या स्पर्धेत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेशवीचे अध्यक्ष आणि श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स आणि करिअर अकॅडमी दादरपाड्याचे सहाय्यक प्रशिक्षक स्नेहल राम पालकर यांनी 35 वर्षावरील पुरुष वयोगटात सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे। त्यांनी 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले, तर 1500 मीटर धावणे या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे। तसेच त्यांचे खोपोली येथील सहकारी अमित पांडुरंग विचारे यांनी 40 वर्षावरील पुरुष गटात 800 मीटरमध्ये सुवर्ण पदक, 1500 मीटरमध्ये रौप्य पदक आणि 5 किलोमीटरमध्ये कांस्य पदक प्राप्त केले। तसेच त्यांचे मार्गदर्शक मनीष वामन खवळे यांनी 55 वर्षावरील पुरुष गटात उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि तिहेरी उडीमध्ये कांस्य पदक प्राप्त केले। या सर्वांची निवड भारतीय संघातर्फे श्रीलंका येथे होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे। त्यांच्या या यशाबद्दल केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगडभूषण राजू बळीराम मुंबईकर यांनी तसेच समाजातील विविध मान्यवरांनी कौतुक तसेच अभिनंदन केले आहे। व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्रवर्ग, चाहत्यांनी या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादेंसह तृप्ती भोईर उरण।